नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग झाले। विमानाच्या लँडिंग वेळी अग्निशमक दलाकडून पहिल्या विमानाला वॉटर सलामीही देण्यात आली। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेले हे विमानतळ पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2025 पर्यंत सुरू करण्यात येणार आहे। विमानतळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लवकरच केंद्र सरकारकडूनही त्यास मान्यता मिळणार आहे। नवी मुंबई विमानतळावर आज 29 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A320 चं यशस्वी लँडिंग करण्यात आले। महिनाभरापूर्वी वायुदलाच्या C-295 आणि सुखोई 30 ही विमानं धावपट्टीवर उतरवण्यात आली होती। महिनाभरापूर्वी वायुदलाच्या C-295 आणि सुखोई 30 ही विमान धावपट्टीवर उतरवण्यात आली होती। या विमानांचे लँडिंग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात आले। हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवी मुंबई विमानतळ देशातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ आहे। जवळपास 5945 एकर जागेवर मुंबईपासून 40 किमी अंतरावर पनवेल जवळ हे विमानतळ उभारण्यात आले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।